नमस्कार, मी उर्मिला. अंगत पंगत रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आपण अशी चटणी बनवणार आहोत आज, चिंच गुळाची. मस्त चटचट तोंडाला पाणी सुटणारी. 1 वाटी चिंच घेतली आहे मी. मीठ लावून ठेवलेली होती चिंच आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकून अर्धा तास भिजायला ठेवू. अर्धा तास झाला, चिंच भिजून झाली. आता आपण इडली पात्रात लावून घेणार आहोत त्याला. चिंच शिजून घेऊ आपण. इडली पात्र ठेवलंय मी गॅसवर. आपण एका डब्यात झाकण ठेवून लावून घेऊ. कुकरमध्ये पण लावू शकता तुम्ही. मी इडली पात्रामध्ये शिजून घेणार आहे. आता आपण गॅस पेटवून कढई ठेवून मसाले भाजून घेऊ. जिरं घेतलंय मी 1 चमचा, बडीशेप घेतली 1 चमचा आणि 8-10 मिरे घेतले. तर मंद आचेवर भाजून घेऊ. थोडेच भाजायचे, मवागे जास्त भाजायचे नाही आहे. थोडासा सेंट आला की काढून घ्यायचे आणि हे जाडसर कुटून घेऊ आपण. मसाले झालेत भाजून, मस्त वास येतोय त्याचा. एका वाटीत आपण काढून घेऊ. आणि कुटून घेऊ. जाड जाडच कुटून घ्यायचे. मस्त वास येतोय त्याचा आणि आपल्याला चटणीला पण एकदम स्वाद वाढेल ना. चव एकदम भारी येते घरचे मसाले टाकले की. चिंच मस्त शिजून झाली असेल. गरमागरम वाफाळली ती चांगली. बघू शकता तुम्ही, मस्त मऊ झाली आहे ती. आपण आता याला थंड होऊ देऊ आणि चांगली कुचकरून काढू. चिंच आता चांगली थंडी झाली गेली आहे. तर आपण चाळणीने बारीक करून घेऊ. उन्हाळा लागला आता, तर चांगलं आंबट गोड चटपटीत खायला आवडतं सर्वांनाच. तर घरच्या घरी अशी चटणी जर बनवून मुलांना पदार्थ म्हणजे आता आपण दही वडा बनवतो, चाट काही पण बनवलं तर त्याच्यावर आपल्याला चटणी लागतेच. मस्त आपण बारीक करून घेऊ. मस्त चाळणीने अशी बारीक गाळून घ्यायची. खूप वेळ लागतो त्याला, पण करावंच लागतो त्याला. खूप टेस्टी लागते. थोडी मेहनत करावी लागते आणि ताजी जर चिंच असली
की त्याचा थोडा लाल पट निघतो आणि याचा काळा, जुनी जर चिंच असली तर काळपट दिसते थोडा चिंचेचा कोळ. आणि आता बाजारात खूप चिंचा येतात विकण्यासाठी, तर या दिवसात घेऊन स्वच्छ करून भरणीत मीठ लावून तुम्ही वर्षभरासाठी ठेवून देऊ शकता. काचेच्या भरणीत ठेवली की खूप दिवस राहते आणि स्वस्तही पडते. आणि आपण घरच्या घरी असले की केव्हाही आपण अशी चटणी बनवू शकतो. पाणीपुरीसाठी, चाटसाठी, दही भल्ला, दही वडा मस्त लागते बिलकुल. आणि मुलांना असं चटपटीत खायला तर खूपच आवडतं. मुलांना काय, मोठ्यांना पण खूप आवडतं खायला. आणि उन्हाळा म्हटल्यानंतर आंबट, गोड, तिखट, चटपटीत एक तर भूक लागत नाही उन्हाळ्यात, तर असे पदार्थ करून खाऊ घातलेच पाहिजे मुलांना, मोठ्यांनाही. बघू शकता तुम्ही. आता मी अशी सर्व चटणी, आपलं हे सर्व पल्प बनवून घेते. चिंच आपली काढून झालेली आहे आणि हा बल्ब आपण तांब्या पितळाचे भांडे घासण्यासाठी वापरू शकतो. फेकून न देता याचाही उपयोग होऊ शकतो. चला आपण चटणी करण्यासाठी गॅस लावून घेऊ, कढई ठेवून घेऊ आणि हा बल्ब आहे चिंचेचा तो आपण टाकून घेऊ. काळा रंग आलेला आहे त्याला, चिंच जुनी असल्यामुळं. थोडंसं घोटत राहायचं, नाहीतर बुडाला लागू शकतं. ते ढवळत राहायचं असं असं. थोड्या वेळाने आपण गूळ टाकू. बघू शकता तुम्ही, अर्धी वाटी गूळ घेतलाय मी. तुमच्या आवडीनुसार, जसा तुम्हाला गोड आंबट लागेल तसा गूळ चांगला खिसून घेतलाय बारीक आणि ढवळत राहायचं घट्टपणा येईपर्यंत, चटणी चांगली शिजेपर्यंत. अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, तर साखर पण टाकून घेऊ आपण. एका वाटीला अर्धी वाटी गूळ आणि अर्धी वाटी साखर घेतली. थोडी पातळ झालेली आहे गरम झाल्यामुळं, आणि आता हळूहळू त्याला घट्टपणा येईल. एक चमचा आपण मसाला हा कुटून घेतलेला होता तो टाकते. जिरं, सोप आणि मिरे याची आपण पावडर केलेली होती. मीठ टाकू चवीनुसार, आणि तिखट पण तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही. मस्त चटपट चव लागते याची. आणि ढवळतच राहायचं आहे, तर बुडाला लागू शकतं. मस्त चमक आलेली आहे त्याला. बघू शकता तुम्ही, घट्टपणा आलेला आहे त्याला एकदम. झालेली आहे आपली चटणी आता. एकदा चांगले मसाले आपले टाकलेले आता आपण मिक्स होऊ देऊ. एक दोन उकळी येऊ देते.
बघू शकता तुम्ही किती घट्टपणा आलाय त्याला. मस्त वास येतोय ना, गोड तिखट आंबट. असे पदार्थ बनवायचे म्हटले की तोंडाला पाणी येते एकदम. सोप, जिरे, मिरे याचाही मस्त सेंट येतोय. बघू शकता तुम्ही, झाली आपली चटणी. चमच्यातच बघू शकता तुम्ही, चमच्याला असं पातळ वगैरे नाही आहे एकदम. तर आपण आता गॅस बंद करू आणि थंडी व्हायला ठेवून देऊ चटणी. आपली चिंचाची चटणी आता थंडी झालेली आहे. बघू शकता किती घट्टपणा आलेला आहे त्याला. थंडी झाल्यामुळं घट्टपणा अजून आलेला आहे. आता आपण काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊ. तर सहज ही महिनाभर चिंचेची चटणी टिकते. फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. आणि तशी चटपट तोंडाला पाणी सुटणारी ही चटणी आहे. तर मुलं जर घरात असतील तर ते येता जाता मागत राहतील तुम्हाला. पोळीला लावून सुद्धा ही मुलं चटणी खाऊ शकतात. जर मुलांना तिखट भाजी वगैरे नसेल खायची तर आपण पोळीला लावून सुद्धा ही चटणी देऊ शकतो. बघू शकता तुम्ही, मस्त भन्नाट चटणी झालेली आहे. मस्त एकदम काळीशार आपली चटणी तयार आहे. पाणीपुरी, चाट, भेळ, ढोकळा, कचोरी, समोसा, दही वडा याच्यावर आपण अनेक असे पदार्थ आहेत, त्याच्यासोबत आपण ही चटणी खाऊ शकतो. भन्नाट झाली. आणि नसलंच काही तर साधी पोळी भाकरी यालाही लावून दिली, भाकरीला आणि पोळीला, तरी मुलं मजेत खातील. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.